लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। आंबेडकर नगरात पाणी योजनेचा ट्रायल अँड रन यशस्वी, महिलांच्या चेहऱ्यावर फुलले समाधानाचे हास्य। शिंदखेडा शहरातील आंबेडकर नगरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी। 21 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणी वितरणाचा ट्रायल अँड रन नगराध्यक्षा कलावती माळी यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडला। कामातील त्रुटी दूर झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत झाल्याने परिसरातील महिलांनी समाधान व्यक्त केले। यापूर्वी या परिसरातील नागरिक, विशेषतः महिलांनी कमी दाबाने व अनियमित पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी मांडल्या होत्या। त्यानंतर नगराध्यक्षा कलावतीताई माळी, नगरसेविका कमलताई पाटोळे, पाणी पुरवठा अधिकारी विपुल साळुंखे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित ठेकेदारांना कामातील त्रुटी तातडीने दूर करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्या सूचनानुसार संबंधित ठेकेदार आणि कंपनीने आवश्यक तांत्रिक दुरुस्त्या करून पुन्हा ट्रायल अँड रन घेतला। यावेळी योग्य दाबाने आणि सुरळीत पाणी पुरवठा करून दाखवण्यात आला। पाण्याचा दाब समाधानकारक असल्याचे नागरिकांनीही अनुभवले। कामातील त्रुटी दूर करून पाणी पुरवठा सुरळीत केल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी संबंधित ठेकेदार आणि कंपनीचे कार्याचे स्वागत केले। प्रत्यक्ष ट्रायल यशस्वी झाल्याने अनेक दिवसांपासून पाण्याच्या समस्येचा सामना करणाऱ्या आंबेडकर नगरातील माता भगिनींच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले। अनेक दिवसांपासून भेडसावत असलेल्या पाणी पुरवठ्याच्या समस्येवर सकारात्मक पाऊल उचलल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। याचवेळी लक्ष्मीनारायण कॉलनीतील पाणी पुरवठ्याच्या व्हॉल्व्हमध्ये तांत्रिक बिघाड असल्याची समस्या नागरिकांनी मांडली होती। संबंधित ठेकेदार आणि कंपनीने तातडीने दखल घेत वॉलची दुरुस्ती पूर्ण केली, त्यामुळे त्या परिसरातील पाणी पुरवठाही सुरळीत होण्यास मदत झाली। कामातील त्रुटी दूर करून नागरिकांच्या तक्रारींवर तत्परतेने कार्यवाही केल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले। यावेळी नगराध्यक्षा कलावतीताई माळी, नगरसेविका पुष्पाताई सोनवणे, नगरसेवक अर्जुन भिल, दीपक माळी, राहुल पाटोळे, माजी नगरसेवक अरुण देसले तसेच परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा। शिंदखेड्यातील पाणी योजनेच्या कामाची पाहणी 5-6 दिवसापूर्वी नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक यांनी केली होती। यांच्यापैकी काही त्रुटी, ठळकपणे त्रुटी म्हणजे पाण्याच्या टाकीमध्ये लिकेज असेल, 6 वॉल एकाच ठिकाणी आहे, त्याला एकच जर करता आला तर लवकर पाणी सोडणं आणि बंद करण्याची प्रक्रिया होईल। पुन्हा इकडे आपल्याला लक्ष्मीनारायण कॉलनीमध्ये पण वॉलची 2-3 ठिकाणी वॉलचा प्रॉब्लेम होता, तो वॉल बसवण्यात आलेला आहे। आम्ही आंबेडकर नगर मध्ये गेलो होतो, त्या ठिकाणी पाण्याचा प्रेशर पाहिला, पहिल्यांदा टेस्टिंग झाली आणि त्या महिलांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा हसू दिसलं। तिचं असं लक्षात आलं की 40 वर्षात एका गल्लीमध्ये पहिल्यांदा पाणी आलेलं आहे। म्हणजे आपण पारतंत्र्याचा विचार करतो, पण इथे जर आपण सुविधा द्यायचं ठरवलं तर नगराध्यक्ष आणि ज्यांना खरोखर काम करून दाखवायचंय त्यांच्या जर मनात असेल तर या किरकोळ त्रुटी ज्या आहेत त्या असायलाच नको। जर संबंधित ठेकेदाराकडे इंजिनियर जर या ठिकाणी आणि कामाची पाहणी करत राहिले तर हे काम आपल्याला व्यवस्थित करता येऊ शकतं। परंतु त्याच्याकरता त्या प्रभागातले जे नगरसेवक असतील ते नगरसेवक देखील आपल्याला प्रॉम्प्ट पाहिजे की आपल्या गल्लीमध्ये काय अडचण होते आणि आपण काय करायला पाहिजे। फक्त प्रसिद्धी करता नाही, तर काम करून जो दाखवतो त्याला आपोआप प्रसिद्धी मिळत असते। आणि आम्ही समाधानी होत की 5 दिवसामध्ये या भागामधली समस्या सुटू शकली। पण गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी शहरात काम सुरू असेल त्या ठिकाणी संबंधित जे आहेत त्यांना पण सांगितलेलं आहे की आधी इन्फॉर्म करा की या भागात काम होत आहे, जेणेकरून त्या प्रभागामध्ये नगरसेवक असतील, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष असतील, सभापती असतील, त्यांना त्या ठिकाणी जाता येईल आणि त्या भागातली जी समस्या आहे, प्रेशर कमी जास्त, लिकेज वगैरे, हे आधीच जर आता काम सुरू असताना करून घेतलं तर आपल्याला आपल्या गावाची आणि शासनाच्या निधीच्या मार्फत जे आपल्या लोकांच्या टॅक्स मधून गेलेलं असतं ते आपल्याला काम चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं। हा 1 आठवड्याचा अनुभव आहे आपल्याला। आणि जोपर्यंत आपण नगराध्यक्ष स्वतः फील्डवर उतरले या ठिकाणी, तसा आपण स्वतः जर सगळे नगरसेवक जे असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, तुमच्या गल्लीमध्ये जिथे तुमचं काम होतंय, सामान्य नागरिक जरी असला तरी देखरेख ठेवा। आज देखरेख ठेवली तर भविष्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रेशरने पाणी असं आहे तर ठीक आहे। आता जी योजना झाली त्याच्यानंतर काही रस्ते तयार झाले, आता हा चांगला रस्ता होता, आता ठेकेदाराने हा खोदला, परत तिथं नवीन वॉल बसवला, पहिला एक वॉल आहे, परत हा नवीन वॉल बसवला। ही रस्ते दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदारांनी घ्यावी अशी नागरिकांकडून माझी माफक अपेक्षा। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।